नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव वेदिका सूर्यकांत सरडे। मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव गेंबा स्वतंत्र मुजे प्राथमिक प्रशाला आहे। माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ पाठक मॅडम। मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे। त्या गोष्टीचे शीर्षक आहे चांगुलपणाचे बक्षीस। एका गावात एक गरीब लहान मुलगी राहत होती। तिचे नाव होतं गीता। गीता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 4थीच्या वर्गात शिकत होती। रोज शाळेत जाण्याचा नेम ती कधीच चुकवायची नाही। गीता तशी शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात नसली तरी ती खूप गोड आणि खूप समजदार मुलगी होती। गीता आपल्या मित्रमैत्रिणींना आपापल्या परीने मदत करत असे, म्हणून सर्वांना ती हवीहवीशी वाटायची। एकदा काय झालं, गीता नेहमीप्रमाणे शाळेत गेली। घंटा झाली। गीताचे वर्ग शिक्षक नेने सर वर्गात आले। साऱ्यांना त्यांनी अभिवादन केले। सरांनी एक गोड बातमी साऱ्यांना सांगितली। नेने सर म्हणाले, मुलांनो, या दिवाळीत मी तुम्हाला एक विशेष बक्षीस देणार आहे। साऱ्या मुलांमध्ये उत्साह संचारला। सर आपल्याला काय बक्षीस देणार आहेत याबद्दल उत्साहित त्यांच्या मनात निर्माण झाली। सगळी मुलं आनंदी झाली आणि दिवसभर त्या बक्षिसाची चर्चा करू लागले। एक जण म्हणाला, मला वाटतं हे बक्षीस सुवाच्य लेखनासाठी नक्कीच असणार आणि ते बक्षीस मलाच मिळणार, कारण माझं हस्ताक्षर कसं मोत्यासारखं टपोरं आणि वळणदार आहे। तर दुसरा म्हणाला, अरे जा, हे बक्षीस मलाच मिळणार, वाचनासाठी असणार, मी खूप पुस्तक वाचतो, तेव्हा बक्षीस मलाच मिळणार। हे बक्षीस गाण्यासाठी असावं, मी सुंदर गाणे गातो, म्हणजे हे बक्षीस मलाच मिळणार, असं तिसरा एक जण म्हणाला। कुणी नाटकाला बक्षीस मिळणार, कुणी वर्गात हुशार विद्यार्थी असेल त्याला मिळणार, तर कुणी खेळात प्रावीण्य मिळवलं त्याला मिळणार, तर कुणाला नीटनेटके राहतो याबद्दल बक्षीस मिळणार, याची खात्री वाटत होती। छोट्या गीताला हे सारं ऐकून खूप वाईट वाटत होतं। मला तर काहीच येत नाही, मी कशातच हुशार नाही, मला बक्षीस मुळीच मिळणार नाही। जेव्हा गीता घरी आली तेव्हा तिचा उतरलेला चेहरा पाहून आईने विचारलं, काय झालं गीता, शाळेत कुणी काय बोललं का? आईच्या या प्रश्नावर गीताने शाळेतील बक्षिसाचा प्रसंग आईला सांगितला। आई, मी गाऊ शकत नाही, सुंदर अक्षर काढू शकत नाही, मला धड खेळता येत नाही, परीक्षेत चांगले मार्क्स मिळवता येत नाही, इतर मुलांप्रमाणे मला एकही गोष्ट येत नाही, मला बक्षीस मिळणार नाही। गीताच्या डोळ्यातील अश्रू